महाराष्ट्रामध्ये हादरून टाकणारी घटना चिखली या ठिकाणी घडलेली। शेलगाव जहागीर गावात उषाताई साळवे यांच्यावर प्रति खैरलांजी सारखा हल्ला झालेला आहे। काही वर्षापूर्वी 70-80 हजार रुपये व्याजाने घेतले आणि ते पैसे फेडले सुद्धा, परंतु त्या व्याजाने घेतलेल्या पैशाच्या मोबदल्यात रमेश साळवे यांनी खरेदी खत करून दिलं होतं आणि असं ठरलं होतं की हे पैसे दिले की खरेदी खत परत दिलं जाईल। परंतु त्या सावकारबाईने, जी पोलीस खात्यात आहे असंही समजतंय, त्यांनी त्या आमच्या रमेश साळवे यांची जमीन एका शिवसेनेच्या इथल्या तालुका अध्यक्ष मानणाऱ्या शिराळे, काय नाव, शिवाजी शिराळे याला परस्पर विकली आणि त्याच्यानंतर रमेश साळवे आणि उषाताई साळवे, प्रतीक्षा साळवे या 3 बापलेकांनी हा लढा सुरू केला। त्यांच्याकडे जगण्याचा आधार काहीच नव्हता। 1-2 एकर काहीतरी गुंठे जागा, 2.25 एकर जागा, याच्या पलीकडे त्यांना कोणताही आधार नाही आणि ती जमीन मिळावी म्हणून गेल्या 2 वर्षापासून, अनेक वर्षापासून ते संघर्ष करतायत। त्यांचा ताबा सुद्धा त्या जमिनीवरती कायम आहे। अनेकांच्या सह्या नाहीत, खोटे खरेदी खत केलेले आहेत। या शिवाजी शिराळेने सांगितलं की मी खरेदी खत खरं केलंय आणि खरेदी खत केलंय म्हणून त्यांनी जो अकाउंट नंबर दिला 2024 ला मलकापूर बँकेतून आमचा त्या ठिकाणी पैसे भरलेत असं जे सांगितलंय, परंतु ज्यावेळेस रमेश साळवे यांनी माहिती घेतली तर असं समजतंय की 2023 लाच ती बँक बंद झालेली, ती शाखा बंद झालेली। आणि असं असताना या भागामध्ये, या तालुक्यामध्ये, या जिल्ह्यात हा शिवाजी शिराळे या खासदार प्रतापराव जाधवचा निकटवर्ती आहे, एकनाथ शिंदे गटाचा हा पक्ष, आणि त्या बळावरती गोरगरिबांच्या जमिनी लुटायच्या, गोरगरिबांच्या दलितांच्या जमिनी लाटायच्या, स्थानिकच्या चिखली अंतर्गत पोलिसांना मॅनेज करायचं, इथल्या एसडीएमला मॅनेज करायचं, इथल्या तहसीलदारला मॅनेज करायचं आणि त्यांना असणारं हेअरिंग येऊ द्यायचं नाही, पंचनामा होऊ द्यायचा नाही, निकाल लागू द्यायचा नाही, म्हणजे हे लोक कटाळतील आणि आमच्या जमिनी आम्हाला सोडून देतील। परंतु हक्काची त्यांची जमीन का सोडायची म्हणून हे कुटुंब लढत आहे। धक्कादायक ही पार्श्वभूमी सांगायचं कारण की आज जे काही घडलंय आणि जे माझ्या डोळ्यांनी बघितलंय तेवढं भयंकर आहे की प्रति खैरलांजी सारखी घटना त्यांनी घडवली आहे। शेतात असलेल्या उषाताई साळवेवर एवढा भ्याड हल्ला केलाय की तिच्या पूर्ण मांड्या, तिचा गुप्तांगात काट्या, अक्षरशः रॉडने हल्ला केलेला आहे। ते जर फोटो बघितले, ते जर व्हिडिओ बघितले तर पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहत नाही, एवढा क्रूर हल्ला केलाय। ती आता चिंचोले नावाच्या चिखलीच्या हॉस्पिटलमध्ये जीवन मरणाशी त्या ठिकाणी झुंज देते। एकीकडे महाराष्ट्राचं अधिवेशन सुरू आहे, सगळ्यांचे प्रश्न त्या अधिवेशनात आहेत, पण 4 दिवस झालं एकनाथ शिंदे गटाच्या या तालुका अध्यक्षांनी प्रति खैरलांजी घडवली आहे। दोन्ही हात फ्रॅक्चर आहेत बिचारीचे, तिला ऑपरेशन सांगितलंय, ती जगेल का मरेल की राहील काहीच कळत नाही। आणि असं असताना ना लोकप्रतिनिधी भेटलाय। दुर्दैव आहे की चिखली मतदारसंघाची आमदार ही एक महिला आहे, श्वेताताई महाले, 4 दिवसात त्या अधिवेशनात या मुद्द्यावर बोललेल्या नाहीत। याच्यापेक्षा दुर्दैव असू शकत नाही। या मतदारसंघाचा खासदार प्रतापराव जाधव ह्या पीडित कुटुंबाला भेटायला आलेला नाही, याच्यापेक्षा दुर्दैव काय असू शकतं। एकीकडे एकनाथ शिंदे सांगतात मी लाडका भाऊ आहे, अरे पण दलितांच्या लेकी तुमच्या लाडक्या बहिणी नाहीत का? तुमच्या पक्षाचा तालुका अध्यक्ष जर रोहनने आमच्या आया बहिणीला मारत असेल, बलात्काराच्या धमक्या देत असेल, हे महारांनो, हे धाडग्यांनो तुम्ही मारलात का म्हणून हल्ला करत असेल, आज 4 दिवस झालं तरी त्याचा हकलपट्टी पक्षातून होत नाही। उलट पोलिसांवरती दबाव आणण्याचं काम इथले लोकप्रतिनिधी आणि नेते करतायत आणि म्हणून तो या ठिकाणी 4 दिवस झालं फरार आहे। मी आताच डीवायएसपीला बोललोय, एसपींना बोललोय, त्याला असणाऱ्या सगळ्या प्रशासनाला बोललोय, परंतु यांच्यावरती राजकीय दबाव आहे म्हणून त्याच्यावर एक राजकीय वरद असते म्हणून तो मारच सुटलाय। 26 तारखेला एक केस केली त्यांनी, 26 तारखेला तिला जाळण्याचा प्रयत्न केला
त्या FIR नंतर त्याला अटक करायला पाहिजे होती, अटक झाली नाही. त्याच्या आधी 14 एप्रिलला घर जाळलं, गाव साक्षीदार आहे, गाव सांगतंय, पूर्ण गाव इथं उभा आहे, तरी सुद्धा त्याला अटक झाली नाही. अॅट्रॉसिटी घडणार याची माहिती असताना सुद्धा पोलिसांनी कोणतीही प्रतिबंधात्मक कारवाई केली नाही. महाराष्ट्रात आज काय सुरू आहे दलितांचं? आमचा हा मुद्दा पटलावर नाही. आज खितपत पडली आमची भगिनी आणि तिला न्याय द्यायला कुणीही पुढे येत नाही. आणि म्हणून ह्या घटनेला मी आज वाचा फोडली. या शिराळेला 24 तासाच्या आत, 12 तासाच्या आत जर अटक केली नाही, किती गंभीर आहे की तिचे 2 हात फ्रॅक्चर आहेत, तिच्या गुप्तांगावर वार आहेत, तिच्या शरीरावर हल्ला आहे, ती आता जगेल की काय सांगता येत नाही. आणि असं असताना सुद्धा एक किरकोळ 326चा गुन्हा दाखल केलाय, 307 सुद्धा दाखल केला नाही. आणि गुन्हा दाखल करून घेण्यासाठी पोलीस स्टेशनला गेल्यावर किती तास बसवलं तुम्हाला दोघाला? 8 तास. 8 तास रात्री 1 वाजेपर्यंत बसवलं. पूर्ण 2 वाजेपासून रात्री 1 वाजेपर्यंत बसवलं. साहेबांना मी पूर्ण सांगितलं, साहेबांनी तक्रार केलं, मला पूर्ण नकार दिला. सुदन सुसर बीड जमदार आहे शेलगाव जागीरला, त्यांनी सांगितलं माझ्या म्हणण्यानुसार रिपोर्ट करा. मी म्हटलं सर, जी घटना झाली मी जे सांगितलेले त्याच्यानुसार तुम्ही करा, ज्या कलमा होतील त्या होतील, पण जी घटना झाली तीच करा, तुमच्या मनाने काही टाकू नका म्हटलं सर. त्यांनी पूर्ण त्यातले शब्द लपवायचा प्रयत्न केला. बलात्कार, ब्लाऊज फाडल्याचा, साडीचा जाळल्याचा सगळे शब्द त्यांनी कट केले त्याच्यातले. आणि आम्हाला 2 वाजेपासून रात्री 1 वाजेपर्यंत तिथं बसून ठेवलं. आणि गुप्त माहिती सुदन सुसरनीच दिली मला असं वाटतंय. कारण की जेव्हा आम्ही तिथून रिपोर्ट दिल्यानंतर आम्ही जेव्हा गेटमध्ये आलो पोलीस स्टेशनच्या, तेव्हा तो शिवाजी शिराळे बुलेट घेऊन तिथून गेला. मग त्याला ही माहिती कशी झाली की हे लोक इथंच बसलेले, यांचा रिपोर्ट आता झाला आणि हे लोक तिथं गेटवर गेले आणि तो त्याच्या समोर गेला. म्हणून आम्ही म्हटलं की माझ्या जीवाला धोका आहे, आम्ही 3 जण कसे घरी जाऊ. म्हणून मगर मॅडमनी आम्हाला पोलीसच्या गाडीमध्ये आम्हाला आमच्या घरापर्यंत पोहोचवलं. याला माझी सगळ्या समाजाला, महाराष्ट्राला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री सुनीताताई पवार यांना कळकळीची विनंती आहे. तुमच्या या लाडक्या बहिणी, तुमच्या या माय बहिणी खूप अन्याय अत्याचारात आहे. तुम्हाला एवढीच विनंती आहे की असा अत्याचार कोणाहीवर झाला नाही, कोणत्याही महिलेवर, कोणत्याही समाजावर, कोणावरही झाला नाही पाहिजे. आणि त्याला तात्काळ अटक झाली पाहिजे, त्याच्यावर तात्काळ 307चा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि आम्हाला न्याय भेटला पाहिजे, आमची शेती आम्हाला परत भेटली पाहिजे, एवढी मी सगळ्यांना विनंती करते. जय भीम. किती गंभीर आहे तुम्हाला माहितीच तो सांगतो. गेल्या वर्षी हे सगळं कुटुंब भर पावसाळ्यात आझाद मैदानला एका झाडाखाली बसलो होतं. पाऊस लागत होता, 8 दिवस बसलो होतं. मंत्र्यांनी आदेश दिले SP ला. आज वर्ष झालं तरी निकाल लागला नाही. शेवटी न्याय म्हणत उषाताईला मारायची वेळ आली. म्हणजे आमचे मुर्दे पाडल्यावरच सरकार जाग होणार आहे का? आमचे मुर्दे पाडल्यावरच आम्हाला न्याय मिळणार आहे का? एकीकडे नसरापूरच्या प्रकरणात 50 दिवसात शिक्षा झाली, आम्ही सगळ्यांनी त्याचं स्वागत केलं. पण खैरलांजीच्या सुरेखाला तुम्ही न्याय कधी देणार आहेत? खर्ड्याच्या नितीन आगेला तुम्ही न्याय कधी देणार आहेत? शिर्डीच्या सागर शेजवळला तुम्ही न्याय कधी देणार आहेत? डोंगराळीच्या चिमुरडीला तुम्ही कधी न्याय देणार आहेत? आणि चिखलीच्या उषाताईच्या केस दाखल करण्यासाठी 12-12 तास बसावं लागत असेल आणि आरोपी 4-4 दिवस फरार राहत असेल, तर न्याय कसा मिळणार आहे हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. त्याच्यामुळे मी सरकारकडे मागणी करतोय. गृहमंत्री, त्यानंतर एकनाथ शिंदे हे जे काही आमच्या लेकीला खासदारकी दिली म्हणून सांगतात, पण तुम्ही एकीकडे खासदारकी दिली म्हणून सांगता आणि दुसरीकडे तुमच्या तालुक्याचा अध्यक्ष आमच्या आया बहिणीवरती बलात्कार करण्याच्या धमक्या देतो आणि रॉडनी त्यांना रक्तबंबाळ करूस तो मारतो, फ्रॅक्चर करतो. याची दखल कोण घेणार आहे? त्याच्यामुळे गृह विभाग असेल, अनुसूचित जाती जमाती आयोग असेल, SP असेल, SP आणखी या पीडिताला भेटायला आले नाही, कलेक्टर भेटायला आले नाही, समाज कल्याणचा आयुक्त भेटायला आला नाही, ठाणेदार भेटायला आलेला नाही, DYSP भेटायला आलेला नाही. एवढी असंवेदनशीलता, एवढा दबाव कुणाचा आहे? कुणाचा दबाव आहे? कोण खासदार, कोण आमदार, कुणाचा दबाव आहे? श्वेता मालेंना हा मुद्दा घेता येत नाही का विधान भवनात? विधान भवनात काय करतायत त्या? तुम्हाला फोन तरी केलता का आमदारांनी फोन सुद्धा नाही केला की तुम्ही जगताय का मारताय? ही असंवेदनशीलता गंभीर आहे. या चिखली आणि बुलढाण्यामध्ये कुणी जर राजकीय दबाव आणून या गुंडांच्या मार्फत जर आमच्या जमिनी हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला
आणि उषाताई साळवेला जर न्याय दिला नाही, काही तासात जर आरोपी अटक केले नाही, तर 4 दिवसामध्ये बुलढाण्यात भूतो न भविष्यती निळे झेंडे घेऊन या ठिकाणी समाज उतारल्याशिवाय राहणार नाही आणि आंदोलन राज्यव्यापी केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाहीत. हा इशारा सुद्धा या माध्यमातून आज मी या ठिकाणी देतोय. आणि याला जिम्मेदार तात्काळ कोण असेल? या इशाऱ्याला जिम्मेदार कोण असेल? या इशाऱ्याला जिम्मेदार राज्याचे मुख्यमंत्री असतील, इथले जिल्हाधिकारी असतील आणि शिवसेना पक्षाचे एकनाथ शिंदे हे जबाबदार असतील. यांनी जर तात्काळ याची दखल नाही घेतली, पोलिसांनी कुणालाही घाबरायचं कारण नाही. चिखली आणि बुलढाण्यामध्ये इथं कोणी तुर्राम लागून गेलेला नाही. आमची ओळख वेगळी आहे. तुम्ही जर गावामध्ये आमच्या लोकांना मारत असाल तर शहरामध्ये बंदोबस्त दीपक केदारला करता येतो. लक्षात ठेवा. तुम्हाला जर मात चालला असेल जातीचा आणि सत्तेचा आणि पोलिसांना तो जर उतरा येत नसेल तर पॅन्थर इथं मेलेला नाही. लक्षात ठेवा. न्याय कसा घ्यायचा हे चांगल्या पद्धतीने माहित आहे. हा सुद्धा पोलिसांना आणि इथल्या सरकारला इशारा देतोय. विनाकारण जर आमच्या समाजाला टार्गेट केलं आणि इथं जर तुम्ही नग्न करून मारत असाल, नागवत असाल स्वातंत्र्याच्या 100 वर्षानंतर, तर गय केली जाणार नाही. या मागण्या आणि आंदोलन तर करतच राहू, पण पोलिसांनी जर लवकर अटक केलं नाही तर न्याय सुद्धा आम्हाला घेता येतो. पॅन्थरची अवलाद आहे, एवढी दखल इथल्या गृहमंत्र्यांनी घ्यावी हा इशारा या माध्यमातून देतोय. न्याय न मिळाल्यास समोरचं पाऊल काय असेल? मोर्चा काढणार आणि जर त्या ठिकाणी न्याय मिळालाच नाही तर त्या ठिकाणी मुंबईमध्ये सुद्धा आंदोलन करणार.